शनिवार वाड्यात नमाज अदा करणाऱ्या 3 अज्ञात महिलांविरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल आहे। शनिवार वाडा या प्राचीन स्मारकात मनाई असताना देखील या महिलांनी नमाज अदा केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येतोय। या 3 महिलांचा नमाज पढतानाचा व्हिडिओ भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलाय। त्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। काल शनिवार वाड्यातील कबरी जवळ हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार आंदोलन केलेलं होतं आणि ती कबर काढून टाकावी अशा पद्धतीची मागणी केलेली होती। या पार्श्वभूमीवर आता पोलिसांचा बंदोबस्त या संपूर्ण कबरी जवळ वाढवण्यात आलेला आहे। कारण काल हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार आंदोलन केलेलं होतं। मुळामध्ये या शनिवार वाड्याच्या आतमधल्या परिसरामध्ये काही मुस्लिम महिलांकडून नमाज पठणाचा कार्यक्रम करण्यात आलेला होता। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह पतित पावन संघटना आणि काही हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या आक्रमक झालेल्या होत्या आणि त्यांनी या शनिवार वाड्याच्या आतमध्ये जोरदार आंदोलन केलं। तिथला जो परिसर आहे तो गोमित्र शिंपडून पवित्र करण्याचा प्रयत्न केला आणि दुसरीकडे ते आंदोलन झालं असताना याच शनिवार वाड्याच्या बाजूला असलेली ही जी कबर आहे, जी शनिवार वाड्याचं बांधकाम जेव्हा सुरू होतं तेव्हापासून ही कबर या ठिकाणी अस्तित्वात आहे असं सांगितलं जातं आणि त्यामुळे ही कबर अनधिकृत आहे असा दावा त्यांचा आहे आणि त्यामुळे या कबरीजवळ जाण्याचा प्रयत्न काल काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला होता। जो दिवा अनेक वर्षांपासून या ठिकाणी लावलेला होता तो दिवा सुद्धा काल काढण्यात आलेला आहे आणि समोरच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला तो दिवा सध्या लावलेला पाहायला मिळतो। काही वेळापूर्वी बॉम्बशोधक पथकाने सुद्धा या संपूर्ण शनिवार वाड्याची कसून तपासणी सुद्धा केलेली आहे। काल नमाज पठण करणाऱ्या 3 अज्ञात महिलांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे आणि दुसरीकडे आता या कबरीजवळ मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।